हा आहे हेड. हेड म्हणजे डोके. डोक्याने आपण विचार करतो. हे आहेत हिअर. हिअर म्हणजे केस. केस आपल्या डोक्यावर असतात. हे आहे फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ. कपाळ आपल्या डोळ्यांच्या वर असते. हे आहेत आईज. आईज म्हणजे डोळे. डोळ्यांनी आपण पाहतो. हे आहेत इयर्स. इयर्स म्हणजे कान. कानांनी आपण ऐकतो. हे आहे नोज. नोज म्हणजे नाक. नाकाने आपण श्वास घेतो. हे आहे माउथ. माउथ म्हणजे तोंड. तोंडाने आपण बोलतो आणि खातो. हे आहे टीथ. टीथ म्हणजे दात. दातांनी आपण अन्न चावतो. ही आहे टंग. टंग म्हणजे जीभ. जिभेने आपल्याला चव कळते. ही आहे चिन. चिन म्हणजे हनुवटी. हनुवटी तोंडाच्या खाली असते. ही आहे नेक. नेक म्हणजे मान. मान डोके सांभाळते. हा आहे शोल्डर. शोल्डर म्हणजे खांदा. खांद्यावर आपण दप्तर घेतो. हा आहे आर्म. आर्म म्हणजे हाताचा दंड. हाताचा दंड हात हलवायला मदत करतो. हा आहे हँड. हँड म्हणजे हात. हाताने आपण लिहितो आणि खेळतो. ही आहेत फिंगर्स. फिंगर्स म्हणजे बोटे. बोटांनी आपण वस्तू पकडतो. ही आहे चेस्ट. चेस्ट म्हणजे छाती. छाती आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. हे आहे स्टमक. स्टमक म्हणजे पोट. पोटात अन्न पचते. हा आहे लेग. लेग म्हणजे पाय. पायांनी आपण चालतो आणि धावतो. हा आहे नी. नी म्हणजे गुडघा. गुडघ्यामुळे आपण सहज वाकू शकतो. हा आहे फूट. फूट म्हणजे पाऊल. पावलांनी आपण उभे राहतो, चालतो आणि धावतो. शाबास मित्रांनो, आज आपण शरीराचे 20 अवयव इंग्रजी आणि मराठीत शिकलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि एलिफंट लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार व्हिडिओमध्ये. धन्यवाद.